शिवाजी हिरामन पिशे. तुम्ही आता कुठे उभा आहात? दवाखान्यासमोर. दवाखाना कुठल्या वस्तीला आहे? माने पिशे वस्ती. मग ह्या दवाखान्याची माहिती काय आहे तुम्हाला जी काय आहे ते? 2016ला मी सरपंच होतो. त्यावेळेस स्वतःची 16 गुंठ जागा दिली आणि आपली लोकवस्ती लांब आहे, म्हणजे डोंगराच्या भागात आहे थोडीशी, आणि सगळी लोक आडाणी मेंढपाळ वस्ती आहे. त्यासाठी स्वतःची जागा देऊन आपल्याला सुविधा सगळ्या इथं मिळावं ते सगळं झालं. सगळं दवाखाना मंजूर करून झाला. दवाखान्याचं 1.5 कोटी रुपये खर्च केला शासनाने. त्याच्यानंतर वारंवार आम्ही तक्रारी केल्या, तरी अजून एकही सुविधा अशी मिळालीच नाही की बाबा ह्या लोकांना बाहेर जायची गरज पडली नाही. ह्यांना बाहेर हे जावंच लागते. कधी मिळल्या गोळ्या, कधी नाही मिळल्या गोळ्या. ह्या गोळ्या तर पहिल्या वाड्या वस्त्या हिंडून मिळत होत्या. गोळ्या सोडून दुसरं काय नाहीच. 2016 नंतर हे हॉस्पिटल बांधल्यावरती किंवा हे आरोग्य खात्याची इमारत बांधल्यावरती हे किती वेळ सुरू असते? किती लोक इथं काम करतात? आता ही मॅडम एक आल्यावर त्याच्यावर काम येतात, कधी नाही कधी. इंजेक्शन तर विषयच नाही. गोळ्या फक्त मिळतात. ह्या गोळ्या पहिल्या बी वाड्या वस्त्यावर आपल्या सिस्टर लोक येऊन वाड्या वस्त्याने गोळ्या द्यायची. तीच सिस्टीम अजून बी चालू आहे. मग ह्या इमारतीचा तुम्हाला असा म्हणावा असा फायदा झाला नाही अजिबात. अच्छा, काय म्हणावं तुम्ही? काय म्हणू शकता सरकारला? तर सरकारने काय आव्हान करू शकता? सरकारला एकच आमची विनंती राहील की बाबा आम्ही एवढी जागा देऊन आम्ही चुकल्यासारखं झालोय. आमचं एवढी मोठी इमारत झाली, नुसती सांगायलाही नावालाही. आता तुम्ही सगळं बघितलं असेल, सगळं तुम्हाला हिंडून दाखवलंय मी की प्रत्येक दुरवस्था किती आहे त्या रूमची. प्रत्येक रूमची संडास आहे, बाथरूम आहे, सगळ्या गोष्टीची की किती दुरावस्था आहे ती तुम्हाला दाखवली मी. वारंवार तुमच्या मी पत्र बी दिल्यात, वारंवार आम्ही तक्रारी केल्यात. काही कुणी त्याचा फॉलोअपच घेत नाही. आता जे तत्कालीन सरपंच शिवाजी पिशे यांनी सांगितलं त्याबद्दल तुमचं मत काय नागरिक म्हणून? नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. सुविधा पाहिजे ना. दवाखाने मोठं वाढवा, आरोग्य चांगलं व्हायला पाहिजे लोकांची. काय म्हणायचं तुम्हाला? बीपी शुगर हे सुद्धा चेक होत नाही. जर आम्हाला इथं सेवा असून जर खाली वाखारीला जावं लागत असेल, बांडगावला, यवतला, तर या दवाखान्याचा एवढा मोठा फायदा काय? शासनाने 1.5 कोटी रुपये खर्च करून ही इमारत बांधली. 2016ला 1.5 कोटी येतं. आज किती किंमत आहे? आजची 4-5 कोटीची मालमत्ता झाली. आणि दवाखाना उघडा पण नसतो. ते दवाखाना टायमिंग 5 ते 9 ते 5 आहे ना. हे 9 ते 5 उघडा नसतोय. आजच मला उघडा दिसतोय. सकाळी उघडा असतो, कधी संध्याकाळचं येतात जातात. फक्त टायमिंग येईल भर दवाखाना बंद असतोय. डॉक्टर श्रद्धा संपत शिंदे. आता तुमच्या ह्या उपकेंद्रामध्ये तुम्ही काय काय सुविधा देऊ शकता? आपलं महिन्याची लसीकरण होतं तिथं. जन्मापासून 11 महिन्यापर्यंतचं जे मासिक लसीकरण आहे लहान मुलांचं ती होतात. बीपी, शुगर आणि बाकीचे प्राथमिक बेसिक ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या सगळ्या दिल्या जातात. आता तुमच्याकडे आत्तापर्यंत तुमच्या विचाराप्रमाणे किंवा तुमच्या रजिस्टरप्रमाणे मी तुमच्याकडे येतो 2 मिनटं. तर आत्तापर्यंत तुमची किती रुग्णांना सेवा गेलेली आहे इथं? महिलांचे किती कॅम्प झालेत तुमच्या हिशोबाप्रमाणे? आत्ता मागच्या महिन्यात आपलं महिलांचं सशक्त नारी सशक्त परिवारचं अभियान चालू होतं. त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक वाड्यां वस्तींमध्ये म्हणजे टोटल 6 कॅम्प झाले. तुमचे व्हिजिटचे सांगू नका, तुमच्या प्रॉपर उपकेंद्रामध्ये होणारे उपक्रम. असे कॅम्प तर होतातच. त्याच्यासोबत आपलं मध्यंतरी डोळ्यांचं नेत्र तपासणीचा शिबिर झालं बुधराणी हॉस्पिटलवाले. आता मला सांगा, तुमच्या आरोग्य विभागाचा नेत्र शिबिराशी त्या बुधराणीनं तुम्हाला अटॅचमेंट केलेलं असेल, तुम्ही त्यांना नाही केलेलं. लोकांसाठी ती सेवाभावी संस्था आपल्याकडे प्रवास करते आणि कुणाच्या तरी सान्निध्यातून लोकांची सेवा करते. तुम्ही वैयक्तिक कॅम्प घेतलाय का तो? म्हणजे ते आम्ही कोऑर्डिनेशन मध्ये केलं ना सर. त्यांनी ठीक. आमच्याशी कोऑर्डिनेट करून हां, इथं विटगन कंपनीची गाडी दर फ्रायडेला आत्ता जस्ट गेली, मला कॉल झाली. मग तुमची जर सेवा चांगली आहे तर अन्य कंपनीला इथे येऊन सेवा का द्यावी लागते? काय अंदाज असेल तुमचा? नाही सर, मला नाही काय. तुमचं मत काय की तुली जी आरोग्य केंद्राची इमारत आहे ही इमारत 2016 साली तुम्हीच सरपंच असताना बांधलेली आहे. त्यावेळेस साधारण तुमच्या अंदाजे याच्यावर किती रुपये खर्च केलेला आहे?
1.5 कोटी रुपये. 1.5 कोटी रुपये खर्च करून तुमच्या मनात इच्छा आणि आकांक्षा काय होती? स्वतःची 16 गुंठ जागा दिली. स्वतःची 16 गुंठे जागा दिली. त्याच्यासाठी पळणं ते सगळं झालं. सगळं आम्ही इथं बांधकामापर्यंत सगळं झालं की आपल्याला आपली अडणी लोक आहेत, आपली लोकवस्ती लांब आहे, ह्याच्यासाठी सगळ्या सुविधा. सरपंच नाव सांगा तुमचं एकदा. शिवाजी हिरामन पिशे. आता सांगा तुम्ही स्वतःची 16 एकर जमीन, 16 गुंठे जमीन जमीन इथुल्या उप आरोग्य केंद्राला दिली दान केली. आणि त्यानंतर तुम्हाला इथून काय अपेक्षित होतं? काय अपेक्षा म्हणजे आपली लोक, अडाणी लोक आहेत, मेनपाळ लोक आहेत, ह्या लोकांनी कमीत कमी यांना हित आरोग्य चांगलं मिळावं, आरोग्याची सेवा मिळावी, चांगली मिळावं. आणि आपली लोक जी रात्रीची वेळ असेल, कुठली वेळ असेल, कुठलेच आतापर्यंत आम्हाला तक्रार करायची कारण काय आली की बाबा आम्हाला एकही सुविधा आम्हाला मिळाली नाही. मी स्वतः मॅडम तुमच्याकडे साखर तपासायला आलतो, बरोबर. मग साखर तपास आल्यानंतर तुम्ही मला सांगितलं केळगावला जावं. काय जे झालंय ते मी खोटं कधीच बोलत नाही आयुष्यात. एवढं काम मी केलं म्हणजे मी खोटं बोलून का? मी स्वतः, मला पेशंटचं नाव सांगायचं नाही, मी स्वतः आलोय तुमच्याकडे. माझी स्वतःची जर ही तक्रार असेल तर बाकीच्या पेशंटचं काय? मी सांगितले मला साखरेची गोळी चालू आहे मॅडम, मला इथं गोळी चालू करा. आता मी गोळी खातोय. ह्याच्यासाठी जर आम्ही एवढं कशासाठी केलं की स्वतःची जागा 16 गुंठ दिली, एवढं करून बी झालं का? स्वतःसाठी काहीच नाही केलं. म्हणजे आमच्यासारख्याला जर हे त्रास होत असेल तर बाकीच्या सामान्य लोकांचं काय? ह्याचं उत्तर मला पाहिजे. मी स्वतः बोला. कधी कधी ऐका, ज्यांनी स्वतःच्या मालकीची 16 गुंठे जमीन, इथं रुग्णसेवा सुरू व्हावी, समाजातल्या अडाणी लोकांना इथंच उपचार मिळावेत, ते बी प्राथमिक, त्यांचं म्हणणं नाही इथं ऑपरेशन व्हावेत म्हणून, प्राथमिक लागणारे उपचार व्हावेत, पण ते झाले नाहीत. आणि त्यातील त्यांनी स्वतःची कैफियत मांडली तुमच्या पुढे की मला स्वतःला इथं सेवा नाही मिळाली, इतरांचं काय? आपलं मत काय? कधी असतात कधी नसतात अवेलेबल. जर असतील तर आम्ही असल्यावरती नाही म्हणतच नाही. शुगरच्या स्ट्रिप्सचा कधी शॉर्टेज असतो, त्याच्यामुळे कधी एखाद्या वेळेस नसेल चेक केली गेली. रात्री 1:30 वाजता आमच्या कॉलेज सुद्धा आहे इथे आंबेडकर डॉक्टरचं, हॉस्पिटलचं बापू सूर्यवंशी डॉक्टर. रात्रीच्या 2 वाजता आम्हाला तिथं जावं लागतं. रात्रीच्या म्हणजे तुमचं डायलिसिस पेशंट आहे. 12 वर्ष झाले आज आमची डायलिसिसवर पेशंट. माझी स्वतःची मेसेज आहे, हे तुम्हाला माहिती आहे बरोबर. निदान तपासणी, गोळी, त्याला बीपीची गोळी चालू आहे. हे कशासाठी आम्ही केलं? तपासणीसाठी कुणी नाही म्हणलेलंच नाहीये. तपासणीला मी स्वतः मॅडम आलेलो आहे. तुम्ही एवढ्या वर्षात फक्त एकदा आलो ना, जे आहे ते मी क्लिअर सांगतो. ठीक आहे. नंतर आणि तक्रारी आमच्याकडे किती येत असतील हे तुम्ही समजून घ्या. तक्रार येणार नाही का आमच्याकडे? आणि तुम्हाला आम्ही चांगल्यासाठी तुम्हाला रुजू व्हायसाठी सुद्धा मी प्रयत्न केले. ही तर हे तुमच्या घरच्यांना विचार, तुमच्या घरच्यांना विचारा. मी स्वतः प्रयत्न केले इथं तुम्हाला यासाठी की आपल्या गावातली तुम्ही आहे म्हणून तुम्ही इथं आले. इथली सेवा मिळेल आपल्याला. ह्यांना सुद्धा प्रयत्न केले इथे यासाठी. तुम्ही विसरता, आम्ही विसरत नाही कधीच. आणि मी जर 20 वर्ष झालं ह्या कार्यालयात काम करत आहे, गावोगावात काम करत हे तुम्हाला माहिती आहे. आणि एकाही असं तुम्ही सोडून गावात कुठल्याही व्यक्तीला विचारा की माझं मी कधी पाठीशी नाही, त्यांना मी माहिती आहे सगळ्यांना. आम्ही तुमचं मान्य करतो. आमचे अशिक्षित लोक आहेत हे मी मान्य करतो. ही लोक समजून घेण्याचं काम कोणाचं आहे?